हां बघा या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं अँजिओस्पर्मचा असा भाग म्हणून या ठिकाणी आहे, काल आपण घेतलेला आहे. काय अँजिओस्पर्म हा बोर्डाच्या अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे भाग. बोर्ड लक्षात घ्या, मात्र नीट आणि CET-साठी कमी नाही. लक्षात आलं. तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागेल. आता आपल्याला शिकवण्यामध्ये बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवणं कंपल्सरी आहे. CET नीटचं आपल्याला ते संदर्भ आपल्याकडे नाही आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं लक्षात. आता म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला हे जे शिकवतो तुम्हाला आता बोर्डाच्या पद्धतीने आणि त्याला दोन्ही सगळीकडे आता बोर्डात जरी नसलं तरी आता त्यांनी म्हणलं शिकू नका 20% तुम्हाला 30% अभ्यासक्रम कमी केले तुम्ही, बरोबर आहे. जे कमी केलेलं आहे आता मी ते फास्ट फक्त ते सांगतो, फक्त ते वाचून काढतो त्या ठिकाणी आणि एखादा त्याच्यातला थोडंसं ढोबळमानाने अर्थ सांगतो, जेणेकरून काही न सांगण्यापेक्षा काहीतरी तुमच्या कानावर पडावं असा त्याचा अर्थ आहे. पेज नंबर आता 25वर या. अँजिओस्पर्मच्या संदर्भामध्ये दिलेली जी माहिती आहे ती या ठिकाणी सांगतो. बघा काय या ठिकाणी अँजिओस्पर्म आर हेट्रोस्पोरस. हेट्रोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स तयार होतात. मायक्रोस्पोर कॉमनली कॉल्ड पोलन ग्रेन म्हणजे परागकण आर फॉर्म्ड इन मायक्रोस्पोरोफिल ऑर अँथर. त्याला मायक्रोस्पोरोफिलच अँथर असे म्हणतात. दे डेव्हलप्ड इन हायली स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल ऑर स्टॅमन, त्याला स्टॅमिन आपण म्हणतो त्या ठिकाणी. वाईल मेगास्पोरोफिल आर फॉर्म्ड इन मेगास्पोरोंजिया ऑर ओव्ह्यूल. ओव्ह्यूलमध्ये मेगास्पोरोंजिया असतो त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. बॉर्न ऑन हायली स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल कॉल्ड एज कार्पेल. यालाच आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये स्त्री केसर आपण म्हणतो आणि त्या ठिकाणी अँड्रोशियमला पुंकेसर आपण म्हणतो. मराठीत सुद्धा सांगितलेलं आहे. बिसाइड द एसेन्शियल वर्ल्ड ऑफ द मायक्रोस्पोरोफिल अँड्रोशियम अँड मेगास्पोरोफिल गायनोशियम देर आर accessory world name as calyx that is called sepal and corolla petal are arranged to form a flower. फुलामध्ये याच्या व्यतिरिक्त अँड्रोशियम आणि गायनोशियमच्या व्यतिरिक्त ॲसेसरी वर्ल्स असतात. ॲसेसरी म्हणजे मदत करणाऱ्या, सहाय्य करणाऱ्या, त्याला आपण कॅलिक्स आणि करोला म्हणतो. कॅलिक्सला सेपल असं म्हणलेलं आहे आणि करोला पेटल म्हणलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का ऑल्फिया इज ए स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म. ऑल्फिया हे जे काय ह्या प्लांट जे आहे ना अतिशय सर्वात छोट्यातला छोटा अँजिओस्पर्मचं प्लांट उदाहरण आहे. 1 मिलीमीटर इन साईज, 1 mm एवढं छोटं साईज असलेलं आहे. अँड युकॅलिप्टस ग्रो टू ओव्हर 100 मीटर. 100 मीटर 100 मीटर किती होते माहिती आहे तुम्हाला? किती कशाला म्हणतात तर ते झाड 100 मीटर म्हणलं तर बघा आपलं इथून जिल्हा परिषद शाळा आहे का तिथपर्यंत 100 मीटर होते. इथून जिल्हा परिषद शाळा माहिती आहे तिथपर्यंत तेवढं मोठं झाड म्हणते त्यांना. अँजिओस्पर्मचं उदाहरण एक 1 mm मिलीमीटर म्हणजे खूप, मिलीमीटरमध्ये खूप ते छोटं असतं त्या ठिकाणी मोजमाप माहीत आहे. आणि 100 मीटर म्हणलं तर किती लांब आलं ते लक्षात ठेवा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे अँजिओस्पर्मचं लहानात लहान उदाहरण आणि मोठ्यातलं मोठं उदाहरण. मग पुढे बघा त्या ठिकाणी अँजिओस्पर्म्स आर सब डिवायडेड इंटू 2 क्लासेस. त्याचे 2 क्लास वर्ग पडलेले आहेत. डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉन. कालच सांगितलं त्याच्यावर चर्चा झाली. दीज प्लांट्स हॅव 2 कॉटिलेडॉन इन दर एम्ब्रिओ. त्या एम्ब्रिओमध्ये 2 द्विदल असतात. दे हॅव ए टॅपरूट सिस्टीम, बरोबर आहे. अँड स्टेम इज ब्रँचड. स्टेम त्याच्यामध्ये ब्रँचेस असतात. रूट टॅपरूट सिस्टीम असते असा त्याचा अर्थ आहे. ल्यूज शोज रेटिक्युलेट व्हेनेशन. पानामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. व्हाईल द फ्लावर शोज टेट्रा ऑर पेंटामेरस सिमेट्री. पेंटामेरस म्हणजे 5 अशा प्रकारचे त्याच्यामध्ये सिमेट्री असतात असा त्याचा अर्थ आहे. व्हास्क्युलर बंडल्स आर कॉन्जाइंट अँड कोलॅटरल ओपन टाईप. आता व्हास्क्युलर बंडल म्हणजे त्या ठिकाणी अन्न पाणी वाहून नेणाऱ्या त्याच्यातल्या पेशी खोडाबदले त्याला व्हास्क्युलर बंडल्स असं म्हणतात. आणि झायलम आणि फ्लोएमच्या माध्यमातून असतात ते लक्षात घ्या. सर कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन द झायलम अँड फ्लोएम फॉर सेकंडरी ग्रोथ. हे तर अगोदर सांगितलेलं आहे. इन डायकॉट सेकंडरी ग्रोथ इज कॉमनली फाउंड. डायकॉट द्विदलमध्ये सेकंडरी ग्रोथ कॉमनली फाउंड, कॉमनली आढळतं असा त्याचा अर्थ आहे.
फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये हिबिस्कस अनस, हिबिस्कस अनस हे शास्त्रीय नाव आहे आणि त्याचं कॉमन नेम सनफ्लावर. सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, बरोबर आहे. हिबिस्कस रोसा सायनेसिस, चायना रोज, त्याला जास्वंदीचं फूल म्हणतात. चायना रोज म्हणजे कोणतं फूल? जास्वंदीचं फूल. माहीत नसेल तर लिहून घेत चला हो. दगड धोंडे बसल्यासारखे बसतो असं करू नका. शब्दांचे अर्थ त्या ठिकाणी हे लक्षात घ्या. सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, सूर्यफूलचा तर अर्थ माहीत आहे ना, सूर्यफूल म्हणजे सूर्याचं फूल, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता हे फुलाचं वैशिष्ट्य या ठिकाणी असणार बघा, हे सूर्यफुलाचं या ठिकाणी पूर्ण झाड या ठिकाणी दिलेलं आहे. टॅपरूट सिस्टीम आहे, मुळा आणि उपमुळा त्या ठिकाणी, स्टेम आहे, खोड आहे आणि त्याच्यानंतर पानं सुद्धा आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये त्या फुलामध्ये नंतर काय होतं त्या ठिकाणी डिस्क फ्लोरेट मध्ये तयार होतात आणि रेज फ्लोरेट, रेज म्हणजे त्याचे धागे असल्यासारखे, म्हणजे जे आपण म्हणतो ना सूर्याचे किरण जसे येतात तसे ते पानाचे लिफलेट असल्यासारखे असतात ते. आणि मध्ये असणारे सीड, काळ्या बिया, सूर्यफुलाच्या बिया ही काही सांगायची गरज नाही. पुण्या मुंबईची मुलं असतील तर त्यांना दाखवला कसं असते तर बिया असं आम्ही बघितले नाही, बरोबर आहे. पुणे मुंबईचे एक प्राध्यापक होता माझा मित्र, त्यानं काय केलं, त्याला शेतात घेऊन गेला. शेतात घेऊन गेल्यानंतर त्याला म्हणलं ही भुईमुगाच्या शेंगा इथं, हे भुईमुगाचं जे रोपटं आहे ते रोपटं आहे आणि फुलं लागलेले आहेत. आणि त्याने म्हणते बिया कुठं आहेत म्हणते त्याला. इव्हन प्राध्यापक राहून, इव्हन तो 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 माझ्याच विषयाचा होता, बायोलॉजीचाच होता. आता त्यानं कधी शिकवले लेकरांना सगळं त्यानं डिटेलमध्ये, पण प्रत्यक्ष कधी शेतातच गेलं नाही, माहीतच नाही ना. लक्षात आलं का तुमच्या? शेतातलं म्हणजे कसं आहे, प्रॅक्टिकल अनुभव नाही. म्हणजे भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात, कहाँ पे भुईमुग के फलियाँ, खेत में आते, झाड़ के ऊपर कहाँ रहते हो, हाँ ये बात. लेकिन जिन्होंने अभी तक देखी ही नहीं तो फूल देख के बोलने लगा. प्राध्यापक असलेला माणूस म्हणायला लागला. काय म्हणून? अरे फुलं आहेत मात्र हेला बिया कुठे आहेत त्याचे म्हणते, ते शेंगदाणे कुठं लागतात ते म्हणते. आता मला हातावर तेल घाल आणि बोंबलत बस म्हणलं आता त्याला मी. का एवढं माहीत नाही म्हणलं तर कसं रे. मग मला मी समजून घेतो, हो खरंच आहे, तू पुण्या मुंबईत असल्यामुळे तुम्हाला शेत हे रान कुठं असते माहीतच नसते, त्याच्यामुळे ते राहून गेलं. म्हणजे असं होतंय कधी कधी. बऱ्याच गोष्टी आपल्याकडून होतात कारण आपल्याला त्या भागामध्ये माहिती नसलेली किंवा आपल्याला शहरी भागातली काही माहीत नसल्यानंतर कुठं रेल्वे स्टेशनवर कुठं जावं, रिझर्वेशन कुठं काढावं माहीत नाही आपल्याला. असते का माहीत? सांगा बरं. रेल्वे काउंटर कुठं आहे, रिझर्वेशनचं काही लोकांना रिझर्वेशन बघायचं सुद्धा माहीत नसते, बरोबर. का? आपल्याला अनुभव नाही राहत नाही ना. एवढं मोठं रेल्वे स्टेशन असतं, त्याची जागा इन्क्वायरीची कुठे असते किंवा त्या ठिकाणी बसण्याचं असं ठिकाण कोणतं आहे, रिझर्वेशनचं मग त्या ठिकाणी तात्पुरतं 2-3 तास थांबण्याची सुद्धा खोली असते, AC ची असते, जनरल वॉर्ड आपल्याला जनरल तिकीटवाल्यांचे असते. आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबतो आणि गाडी आली की त्याच्यात बसतो, 2-3 तास ताटकळत बसतो म्हणल्यासारखं. पण असे त्याच्यामध्ये असतात खूप त्या ठिकाणी पर्याय. असो, त्याच्यानंतर हे बघा इन्फ्लोरन्सेस ऑफ सनफ्लॉवर. इन्फ्लोरन्सेस म्हणजे काय? हे सूर्यफूल नाही, हे तुम्हाला दिसतं ना इथे, हे बघा हे जे हे सूर्यफूल नाही, आपण फुल म्हणतो, हे इन्फ्लोरन्स आहे. म्हणजे एवढं आपल्याला फुल दिसतंय, हे फुल नाही, हे फुलांचा समूह आहे. दिसायला एक फुल दिसते मात्र त्याच्यामध्ये छोटे छोटे सनफ्लोरेट मध्ये असतात. आता ते प्रॅक्टिकल नाही असलं तर मी तुम्हाला ते दाखवलं असतो, फक्त एवढं लक्षात ठेवा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, राईट. चला पुढे बघा या ठिकाणी आणखीन काय म्हणतो मी. हां, हे झाल्यानंतर आता बघा याच्यामध्ये पुढे नंतर मोनोकॉटचं उदाहरण झालं, डायकॉटचं उदाहरण झालं. आता मोनोकॉट, बरोबर आहे. सूर्यफुलाचं बी मोनोकॉटचं उदाहरण आहे का डायकॉटचं उदाहरण आहे? कोण सांगतील? आप बोलिए. ये मोनोकॉट का एग्जाम्पल है क्या डायकॉट का एग्जाम्पल है? सूर्यफूल मोनोकॉट किसको बोलते हैं, डायकॉट किसको बोलते हैं, ये भी बोलो. कल इसके ऊपर इतिहास हो गया पूरा. पढ़े ही नहीं करते, घर को देखते ही नहीं, ऐसा चुप पर आ जाते हैं मुंह ऊपर करके. गलत बात. सवाल पूछने के बाद खड़े रहना, दैट इज ए पार्ट ऑफ डिसिप्लिन. झट से खड़ा रहना. हाँ, सूर्यफूल मोनोकॉटचं उदाहरण आहे का डायकॉटचं आहे? मोनोकॉट. शाबाश. सूर्यफूल मोनोकॉटचं उदाहरण का डायकॉटचं आहे? डायकॉटचं. शाबाश. सूर्यफूल मोनोकॉटचं उदाहरण का डायकॉटचं आहे? हा, शाबाश. सूर्यफूल कशाचं उदाहरण? मोनोकॉट आहे. हा, मग तुझ्या लक्षात आलं का ती काय म्हणलं ते खरं आहे?
सूर्यफूल बघितलीस का नाही, त्याच्या बिया बघितलीस का नाही, बिया फोडून कधी खाल्लीस का नाही? मी लहानपणी खाला हो, कशाला खोटं बोला, जे आहे ते आपण जो आहे सो ये आहे, बरोबर आहे. पण ते बी जर असं जर पडे त्याच्यामधलं काळं टरपळ काढल्यानंतर मध्ये ते बी असते, त्याचे 2 भाग कर होतात, त्याला डायकॉट म्हणतात. तू आजच आलीस का? काल होतीस का नाही? आता तुला काय सांगावं, आता तुला काहीच माहीत नाही. तेरे को 10 खून माफ म्हणला सकत, बराबर है. वो कुछ लोगों को इतने मर्डर माफ बोल के ऐसा बोलते हैं, वैसा हिसाब होगा वो, क्योंकि उन्हें आईची नाही तर क्या करेंगे. सर मी आलेच नाही म्हणजे न येणे तर फार मोठा गुन्हा आहे, आणि मी उत्तर कुठून देऊ सर? बसा 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 बसा. पण हे खटखट सांगत जायचं हो. हे कसं आहे मात्र मला एवढं विचारायला वेळ राहत नाही, शिकवायचं राहून जाते ते. चला, मोनोकॉटिलेडॉनमध्ये बघा, हे एकदल वनस्पतीचं आता सगळं आपण माहिती पाहणार आहोत. दीज प्लांट हॅव सिंगल कॉटिलेडॉन इन दर एम्ब्रिओ. त्याच्या एम्ब्रिओमध्ये असं त्या ठिकाणी कॉटिलेडॉन सिंगलच असतो. दे हॅव ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम कशी आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे, कशी आहे त्या ठिकाणी, एकाच ठिकाणी मुळालेले, त्याचं बघा धाड बघा त्या ठिकाणी. आणि नंतर पुढे काय या ठिकाणी, अँड स्टेम इज रेअरली ब्रँच. रेअरली ब्रँच म्हणजे कमी प्रमाणात ब्रँचेस असतात. आता ज्वारीचं धाट आहे, त्याला ब्रँचेस असतात का? शाखा उपशाखा असतात. ज्वारी झाड को रहते ही क्या? नहीं रहते, खाली पत्ते. एखादी आया तो आता हो, इसलिए रेअरली बोला उन्हें, बरोबर आहे. हां, लेकरांना प्रश्न विचारले की दचकून खालीच बघते तर बाबू आता काय विचारतात की आपल्याला काही भ्यायचं नाही, डरने का नहीं, कोशिश करो जी. कोशिश करने वालों की हार नहीं होती, सिर्फ इतना ध्यान में रखो, बराबर. पुढे बघा, लीव्स जनरली हॅव शिटनिंग लीव बेस अँड पॅरलल व्हेनेशन वाईल फ्लॉवर आर जनरली ट्रायमेरस. लीफ कशी असतात, पानं ज्वारीचं झाडाचं पानं बघा, चपट असल्यासारखं पान असतंय, आणि व्हेनेशन त्याच्यामध्ये व्हेनमध्ये धागे असल्यासारखे असं समोरासमोर असतात रेषा. पानाला निरखून बघा जरा, बरोबर. अभी तक देखील तो अच्छी बात, नाही देखे तो अभी जरा देखो. मग त्याच्यानंतर बघा, आणि फ्लॉवर सुद्धा त्या ठिकाणी असतो, ट्रायमेरस असतो, म्हणजे त्याच्यामध्ये पाकळे असणारे ते त्या ठिकाणी ट्राय अशा स्वरूपामध्ये असतात. द व्हॉस्क्युलर बंडल्स आर कॉन्जाइंट, कोलॅटरल, क्लोज्ड टाईप. व्हॉस्क्युलर बंडल कसे असतात, क्लोज्ड टाईप, बंदिस्त असल्यासारखे. इन मोनोकॉट एक्सेप्ट फ्यू प्लांट सेकंडरी ग्रोथ इज अब्सेंट. सेकंडरी एक्सेप्ट म्हणजे अपवादात्मक प्रकार, काही मध्ये अब्सेंट असतात. फॉर एक्झाम्पल झिया मेज, त्याला मेज असं आपण म्हणतो, बरोबर. मेज म्हणजे मका. सॉर्गम वल्गेर, जवार. सॉर्गम वल्गेर म्हणजे जवार तर माहिती आहे ना, ज्वारी तो मालूम आहे की नाही? हां, त्याचं शास्त्रीय नाव काय, त्याचं नाव सॉर्गम वल्गेर आहे. आणि मक्याचं काय, झी मेज. लक्षात आलं, हे शास्त्रीय नाव आहे ते. आता हे शास्त्रीय नावाचं आता तुम्हाला या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्यच आहे की शास्त्रीय नाव, आता बघा, हे प्रत्येक भागाचं नाव प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव असतं. उदाहरणार्थ आपल्याकडे रताळ माहिती आहे, रताळू आपण रताळे आपण म्हणतो. कोई उसको कोणाच्या भाषेमध्ये मीठा आलू बोलते हैं उसको, कोई शकरकंद कहते हैं, कोई स्वीट पोटॅटो कहते म्हणतात ते. प्रत्येक लँग्वेज, मराठी आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, इंग्रजी आहे, हिंदी आहे, हे प्रत्येक लँग्वेजमध्ये वेगवेगळे. आता सगळे लँग्वेज सगळ्यांना येत नाहीत, बरोबर आहे. मग त्यासाठी काय केलं जातं, शास्त्रीय नाव संपूर्ण जगामध्ये एकच असतं ते. मग जगामध्ये एक असलेलं त्याला बघितलं जातं त्या ठिकाणी शास्त्रीय नाव. मग आपल्याला आपल्या भागामध्ये त्याला कॉमन नेमनं काय ओळखतो म्हणून ते ओळखून घेतात. लक्षात आलं का म्हणतो. थोड्या अंतराने लँग्वेज बदललेली आहे, भाषा बदललेली आहे. आपल्या देशामध्ये तर खूप अशा भाषा बोलणारे लोक आहेत, म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. चला, आता ज्वारीचं या ठिकाणी धाट इथं दिलेलं आहे बघा, खाली रूट्स म्हणून दिलेले आहेत, वर टॅसल म्हणून दिलेलं आहे. टॅसल म्हणजे गोंडा, मग त्याला इन्फ्लुएन्स असे म्हणतात. आणि त्याच्यानंतर कणसाचं जे काही हे कणीस आहे त्याच्यामध्ये मिशाल्यासारखे त्याचे धागे आहेत, त्याला सिल्क असं म्हणतात. आणि मध्ये असणारं जे काही आलेलं साईडमध्ये असलेलं इयर आहे, आणि मध्ये त्याचे दाणे आहेत, आणि कॉर्न सीड्स असं जे बियाणं आपण म्हणतो ते कॉर्न सीड्स आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, कॅन यू टेल, का तुम्ही सांगू शकाल काय, गिव्ह द कॅरेक्टर्स ऑफ द जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. आता अँजिओस्पर्मचा आता प्रश्न विचारले त्यांनी, रिवाइज केल्यासारखं त्या ठिकाणी.
जिम्नोस्पर्म ह्याच्या अगोदर आपण बघितले, त्याचे काय कॅरेक्टर आहेत, ते प्लांट कसे असतात, त्याचं वैशिष्ट्य आहे द बिग प्लांट म्हणल्यासारखं त्या ठिकाणी, बरोबर आहे. त्या जिम्नोस्पर्ममध्ये त्या ठिकाणी बिया नेकेड असतात, उघड्या असतात, बरोबर, एव्हरग्रीन असतात, हे त्याचं वैशिष्ट्य आलं. आणि जिम्नोस्पर्मचं काय वैशिष्ट्य बनावं लागेल आपल्याला, जिम्नोस्पर्म ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट, बरोबर आहे. त्याच्यामध्ये रूट स्टेम असतात, फ्लॉवरमध्ये असणारं कॅलिस करोला अंडेशम असतो, बिया हे फळामध्ये बंदिस्त असतात, हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक झालं. लक्षात आलं, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. डिस्टिंग्विश बिटवीन डायकॉटिलेडॉनी आणि मोनोकॉटिलेडॉनी. द्विदल आणि एकदलमध्ये काय फरक आहेत. द्विदलमध्ये असे दोन भाग होतात, एकदलमध्ये वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फरक कळतो. लक्षात आलं, वाचल्यानंतर एक कॉलम तयार करायचं, इकडे द्विदलचं पॉईंट लिहायचं, इकडं एकदलचं पॉईंट लिहायचं, बरोबर. द्विदलचं या ठिकाणी पानामध्ये कसे असतात त्या ठिकाणी त्याची माहिती लिहायचं. लक्षात आलं का म्हणतो. आणि एकदलमध्ये कसे असतात त्या ठिकाणी, मुळा कशा असतात, ते सगळं असं ते माहिती सगळी लिहायची. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे, व्हाय डू डायकॉट शो सेकंडरी ग्रोथ वाईल मोनोकॉट डू नॉट. का म्हणतात ना, का डायकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ आहे, मोनोकॉटमध्ये का नाही. कारण त्याच्यामध्ये कॅम्बियम सेल असल्यामुळे त्या ठिकाणी ते डिस्टिंग्विश होतात, नाही तर होत नाहीत, बरोबर. हे साधेच मध्ये आहे त्याचं उत्तर सगळं. चला पुढे नंतर या ठिकाणी काय म्हणते, आता इथपर्यंतचा भाग आता तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेतून कट होता. आता त्याच्यानंतर 3.4 मध्ये प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन जनरेशन हा भाग बोर्डाच्या परीक्षेसाठी आहे. अल्टरनेशन जनरेशन म्हणजे लक्षात आलं, अल्टरनेशन जनरेशन कशाला म्हणतो त्या ठिकाणी, ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते. म्हणजे आता बघा, आता माणसाचे अल्टरनेशन जनरेशन, जन्म घेणे, लहान लेकरू, त्याच्यानंतर तारुण्यावस्था, म्हातारावस्था, मृत्यू, मृत्यूच्या नंतर परत जन्म, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, म्हातारावस्था, मृत्यू, मृत्यूच्या नंतर परत जन्म. म्हणजे मेलेला जीवन नाही होत, बरोबर आहे. सजीवापासून ते दुसरं जिवंत असलेल्यापासून त्यांची पिढी तयार होते आणि ही सायकल कंटिन्यू चालते. म्हणून जुने आपले गेले तरी नवीन तयार होत असतात. म्हणून हे जात कंटिन्यू राहते प्रत्येक सजीवाची, प्लांट आणि ॲनिमलची, प्लांटची आणि वनस्पतीमध्ये असंच आहे, बराबर है. जो पौधा अपने को छोटे से बड़ा होता है बीज से, बाद में उसको फल लगता है, फल में बीज रहता है, फल खा लेते हैं, बीज फेंक देते हैं, वो बीज से फिर से उसकी पैदावार उस झाड की होती है. पुन्हा तो झाड वाढतो आणि पुन्हा वाढले की त्याच्यामध्ये आणखी त्याचे, याला लाईफ सायकल म्हणायचं. कळालं लाईफ सायकल कशाला म्हणतात ते, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी, लाईफ सायकल ऑफ ए प्लांट इन्क्लूड्स 2 phases, डिस्टिंक्ट जनरेशन नेमली स्पोरोफाइट म्हणजे डिप्लॉइड, गॅमेटोफाइट हॅप्लॉइड. आता गॅमेट्स तयार होतात नर आणि मादीचे. आता बघा तुम्हाला सांगतो, आता माणसाचं उदाहरण द्या तुम्हाला, प्लांटचं असेल तर माणसाचं उदाहरण दो, स्त्री आणि पुरुष. स्त्रीपासून एक नावाचा एक फिमेल गॅमेट तयार होतो आणि पुरुषापासून मेल गॅमेट तयार होतो स्पर्मच्या माध्यमातून. दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेट हॅप्लॉइड असतात. हे मेल गॅमेट हॅप्लॉइड, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड कंबाईन टुगेदर अँड फॉर्म ए डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आणि डिप्लॉइड झायगोट तयार झाला की त्याच्यापासून मातेच्या गर्भाशयामध्ये ते जीव वाढतो आणि आपण काय कसे त्या ठिकाणी डिप्लॉइड आहोत. मात्र आपल्यापासून गॅमेट हॅप्लॉइड तयार होतात, मेल पासून हॅप्लॉइड, फिमेल पासून हे मेसेज डिव्हिजनच्या माध्यमातून. हे बायोलॉजीशास्त्रामध्ये कुठेही लक्षात ठेवा, हे सर्रास येत असतं असा त्याचा अर्थ आहे. सम स्पेशल डिप्लॉइड सेल्स ऑफ स्पोरोफाइट डिवाइड्स बाय मियोसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड सेल. बघा मियोसिस सेल पासून हॅप्लॉइड तयार होतो सांगितलं तुम्हाला. दीज हॅप्लॉइड सेल डिवाइड मायटोटिकली टू गिव्ह राईज टू गॅमेटोफाइटिक. ज्यावेळेस मायटोटिकली डिव्हिजन होऊन त्या ठिकाणी तयार होतो तर गॅमेटोफाइट तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. The gametophyte produces the male and female gamete which fuse during fertilization to produce a diploid zygote. मेल आणि फिमेल पासून जे आपल्या दोन्ही गॅमेट असतात तर ते एकजीव होतात, एक जान होते हैं. मेल और फीमेल गैमेट एक जान होने के बाद में होने को उसको फर्टिलाइजेशन बोलते हैं.
आणि त्याला फर्टिलायझेशन म्हणतात. आणि फर्टिलायझेशन होऊन झायगोट डिप्लॉइड झायगोट तयार होतो. आता इथं या ठिकाणी डिप्लॉइड झायगोट टू प्रोड्यूस डिप्लॉइड झायगोट असं म्हटलेलं आहे. इट डिवाइड्स बाय मायटोसिस टू फॉर्म ए डिप्लॉइड स्पोरोफाइट. नंतर त्याच्यापासून मोठं स्पोरोफाइट प्लांट असतील, ॲनिमल असतील ते तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. द स्पोरोफाइट अँड गॅमेटोफाइटिक जनरेशन जनरली ऑकर अल्टरनेटिव्ह इन द लाईफ सायकल ऑफ द प्लांट. वनस्पतीच्या जीवनामध्ये हे अल्टरनेट घडत असतं, नंतर एक, एकानंतर एक, एकानंतर एक. यालाच आपण काय म्हणू, आपण लाईफ सायकल म्हणू किंवा अल्टरनेशन जनरेशन ऑफ प्लांट. कळालं मला, तुम्हाला लक्षात आलं त्याची व्याख्या. व्हॉट इज अल्टरनेशन जनरेशन, व्हॉट इज लाईफ सायकल. बरोबर. इथं त्या ठिकाणी काय म्हणायचं, या ठिकाणी स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन जनरली ऑकर अल्टरनेटली इन द लाईफ सायकल ऑफ द प्लांट. कळाला मुद्दा आहे तुम्हाला. काय म्हणतात परत इथं बघा, या ठिकाणी स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक जनरेशन जनरली ऑकर अल्टरनेटली इन द लाईफ सायकल. लाईफ सायकलमध्ये पुन्हा ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते वाढत येत असतं, तर त्यालाच आपण अल्टरनेशन जनरेशन किंवा लाईफ सायकल आपण म्हणतो. दिस फिनॉमिना इज कॉल्ड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. याच फिनॉमिनाला आपण काय म्हणतो या ठिकाणी, अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं आपण या ठिकाणी म्हणतो. कळाला हा मुद्दा तुम्हाला. त्याच्यानंतर आता पुढे बघा, या ठिकाणी इथं दिलेलं या ठिकाणी पुढचा भागाचा दिलेला या ठिकाणी हे काय, डिस्ट्रिक्ट अल्टरनेशन ऑफ दीज टू जनरेशन इज ऑब्झर्व्ड इन ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट. ब्रायोफाइटचा ग्रुप बघितला आपण, टेरिडोफाइटचा सुद्धा आपण ग्रुप या ठिकाणी बघितलं. इन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म गॅमेटोफाइट इज मच रिड्यूस्ड एक्झिस्ट विदिन द स्पोरोफाइट. बघा, इन अल्गी based upon the nature and dominant phase in the life cycle, it is called haplontic and diplontic or haplontic diplontic life cycle. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड हे दोघांचं कॉम्बिनेशन असणारं त्याला आपण म्हणतो. इन ब्रायोफाइट हॅप्लॉइड गॅमेटोफाइट इज डॉमिनंट. ब्रायोफाइट मध्ये कामध्ये या ठिकाणी हॅप्लॉइड गॅमेटोफाइट कसं असतं, डॉमिनंट असतं, वर्चस्व असणारं. इट इज ए फोटोसिंथेटिक इंडिपेंडंट थॅलाइड्स ऑर इरेक्ट फेज. तो स्वतंत्र असतो. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असणे. आणि कसं त्या ठिकाणी थॅलाइड, कारण ब्रायोफाइटमध्ये थॅलास बॉडीच असते, बाकी दुसरं काहीच नाही, मूळ खोड पान वगैरे काही दिसत नाही. ऑर इरेक्ट फेज, त्याला इरेक्ट फेज म्हणतो. स्पोरोफाइट इज शॉर्ट लिव्ड. स्पोरोफाइट काय असतो, कमी कालावधीमध्ये होणारा, कमी कालावधीसाठी राहणार, मल्टीसेल्युलर अँड डिपेंड टोटली ऑर पार्शियली ऑन गॅमेटोफाइट फॉर न्यूट्रिशन अँड अँकोरेज. न्यूट्रिशन म्हणजे जगण्यासाठी, खाण्यासाठी त्याला जे अन्न पाणी लागतं त्याच्यावर ते अवलंबून राहतं असा त्याचा अर्थ आहे. वेअर ॲज इन टेरिडोफाइट गॅमेटोफाइट इज डॉमिनंट. टेरिडोफाइटमध्ये आता हे वरचं कुठपर्यंत सांगितलं आपण, ब्रायोफाइटचं सांगितलं. टेरिडोफाइटमध्ये काय म्हणतंय, मात्र वेअर ॲज, मात्र काय, इन टेरिडोफाइटमध्ये स्पोरोफाइट इज डॉमिनंट. टेरिडोफाइटमध्ये स्पोरोफाइट इथं डॉमिनंट असतो. बरोबर आहे. डॉमिनंट अँड इंडिपेंडंट, स्वतंत्र असतं. अँड वास्कुलर प्लांट बॉडी. वास्कुलर प्लांट बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये अन्न पाणी वाहून नेणाऱ्या पेशी झायलम आणि फ्लेम सेल असतात. हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर गॅमेटोफाइट इज जनरली ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारं. अँड शॉर्ट लिव्ड, कमी कालावधीत राहणारं. इट अल्टरनेट विथ स्पोरोफाइट. आणि हे कसं होतं त्या ठिकाणी, अल्टरनेट स्पोरोफाइट. आणि इथं अल्टरनेट जनरेशनची आकृती इथं दिलेली आहे. या ठिकाणी बघा काय अल्टरनेशन, खाली गॅमेटोफाइट आहे, वर स्पोरोफाइट आहेत. स्पोरोफाइट 2n आहे, ती प्लांट आहे, त्याच्यापासून निघालेले स्पोर्स निघालेले आहेत. आणि स्पोर्स म्हणजे बिया जमिनीमध्ये आले, त्याच्यानंतर ती प्लांट वाढली आणि त्याच्यापासून नंतर त्याचे गॅमेट तयार झाले. आणि तो गॅमेट मेल आणि फिमेल होऊन त्या ठिकाणी झायगोट तयार झाला. आणि झायगोटपासून पूर्ण प्लांट इथं तयार झालेले वर. आता इथं कोणती प्लांट आहे म्हणून एक नाही, जनरल दिले त्याने सगळं त्या ठिकाणी. यालाच काय म्हणतो आपण, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कॅन यू टेल, हे तुम्ही सांगाल कसं म्हणताय काय, व्हॉट इज अल्टरनेशन जनरेशन, व्हॉट इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बरोबर आहे का. अल्टरनेशन ऑफ जनरेशन कशाला म्हणतात, आता मी सांगितलं. स्पोरोफाइटच्या नंतर गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइटच्या नंतर स्पोरोफाइट. इट ऑकर अल्टरनेटली
एका नंतर एक येतं, यालाच आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. नंबर 2, विच फेजेस इज डॉमिनंट इन द लाईफ सायकल. लाईफ सायकलमध्ये कोणते टप्पे डॉमिनंट आहेत आता सांगितलेलं आहे. ऑफ ब्रायफाईट आणि टेरिडोफाईट. टेरिडोफाईट आणि ब्रायफाईटमध्ये या ठिकाणी कोणते आहेत तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि टाईप्स ऑफ लाईफ सायकल, लाईफ सायकलचे खाली दिलेलं टाईप्स दिलेले आहेत. बरोबर आहे. लाईफ सायकलचे काय दिलेले आहेत या ठिकाणी टाईप दिलेले आहेत. वर बघा, हॅप्लॉइड असेल तर एन दाखवलेलं आहे, डिप्लॉइड असेल तर 2n दाखवलेलं आहे. लक्षात आलं काय म्हणतो. या ठिकाणी फेजेस या ठिकाणी बघा काय झालेलं या ठिकाणी इन ॲनिमलमध्ये या ठिकाणी कसं आहे. बरोबर आहे. ॲनिमलमध्ये आणि नंतर इथं फंजी आणि सम अल्गीमध्ये नंबर 2. बरोबर आहे. ॲनिमलमध्ये डिप्लॉन्टिक अल्टरनेशन जनरेशन आहे आणि त्याच्यानंतर इथं फंजी अँड सम अल्गीमध्ये हॅप्लॉन्टिक अल्टरनेशन जनरेशन आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये इथं जर आपण जर खाली बघितलं, बरोबर, प्लांट्स अँड सम अल्गीमध्ये जर आपण बघितलं तर हॅप्लो डिप्लॉन्टिक अल्टरनेशन जनरेशन आहे. बरोबर आहे. हे याच्यामध्ये कसं होतं तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. वर गॅमेट तयार झालेले, खाली मियोसिस होऊन त्या ठिकाणी आणि नंतर फर्टिलायझेशन होऊन गॅमेट्स होऊन फर्टिलायझेशन होऊन मियोसिस होऊन नंतर मियोसिस परत तिथं इंडिव्हिज्युअल तयार झालेला आहे आणि डिप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालेलं आहे. बघा इन ॲनिमलमध्ये असं दिलेलं आहे तिथं. बरोबर आहे. आणि नंतर इथं या ठिकाणी फंजी आणि अल्गीमध्ये काय झालेलं आहे, हॅप्लॉइड सिंगल सेल ऑर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. राईट. आणि नंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं तिने मियोसिस होऊन फर्टिलायझेशन झालं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर स्पोर्स तयार झाले आणि स्पोर्स तयार झालं त्याची अल्टरनेशन जनरेशन पुढे कंटिन्यू झाली. आणि प्लांट अँड सम अल्गीमध्ये बरोबर आहे हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय आहे या ठिकाणी मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर मियोसिस होतो आणि गॅमेट तयार होतात आणि गॅमेट्सहून फर्टिलायझेशन होतात आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर डिप्लॉइड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालं. आणि हे अल्टरनेटली ऑर्गॅनिझममध्ये होतं. हे खूपच बारीक असतं, आपल्याला दिसून येत नाही. आता तुम्हाला खरं पाहिलं तर तुम्हाला फुलं दिसतं, फुलामध्ये परागकण तर खूप बारीक असतात, ते मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं त्या ठिकाणी. आपल्या प्रॅक्टिकलमध्ये असेल तर मी तुम्हाला ते दाखवेन, ते परागकण कसे असतात ते. बरोबर आहे. ते ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्यानंतर आता बघा खाली याच्यामध्ये दिलेलं आहे डिप्लॉन्टिक. हिअर द मायटोटिक डिव्हिजन ऑकर ओनली इन अ डिप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेलमध्ये मायटोटिक डिव्हिजन होतो. गॅमेट्स आर फॉर्मड थ्रू द मियोसिस आर हॅप्लॉइड इन नेचर. द डिप्लॉइड झायगोट divide mitotically. In this process production of multicellular diploid organism or in production of many diploid single cell takes place in animal. example दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं खाली या ठिकाणी हॅप्लॉन्टिक मध्ये हिअर द मायटोटिक ऑकर. आता वर जे दिलेलं तेच त्याचं सांगितलं त्या ठिकाणी. बरोबर. वर आता मी विश्लेषण केलं आणि इथं सुद्धा ते वरचं विश्लेषण आहे असा त्याचा अर्थ आहे. तर आपण या ठिकाणी